शिक्षक बंधू भगिनींनो, तर आज आपण भावनिक बुद्धिमत्ता हा परीक्षेसाठी एकदम IMP टॉपिक पाहणार आहोत. तर डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञांनी इसवी 1940 पासून विद्यार्थ्यांचा सतत 20 वर्षे शैक्षणिक प्रगतीचा शोध घेतला. म्हणजेच डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञांनी प्रथम भावनिक बुद्धिमत्तेचा शोध लावला आणि भावना म्हणजे व्यक्तीचा मानसिक व प्रक्षुब्ध स्थिती असे डॅनियल गोलमन असे म्हणतात. तर जॉन मायर आणि पीटर सॉलोव्हली काय म्हणतात, तर व्यक्ती स्वतःच्या व इतरांच्या भावनांची देखरेख करणे, भावनांचे नियंत्रण व संतुलन करणे, विचार आणि कृतीसाठी भावनांचा योग्य उपयोग करणे, असा उपयोग करावयास शिकवणे याचा संबंध भावनिक बुद्धिमत्तेशी आहे, अशी व्याख्या जॉन मायर आणि पीटर सॉलोव्हली यांनी केलेली आहे. तर ही परीक्षेला विचारून झालेली व्याख्या आहे. तर व्याख्या दिली होती आणि सायंटिस्टचं नाव विचारलेलं होतं पर्यायामध्ये. तर त्याचं आन्सर द्यायचं होतं पीटर सॉलोव्हली. तर ही व्याख्या आपल्या लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. शैक्षणिक महत्त्व काय आहे? याच्या अभावामुळे मुले हुशार असतात पण भावनाशून्य होतात. भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू किंवा घटक काय आहेत बघा. व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक क्षमता हे 2 घटक आहेत. तर व्यक्तिगत क्षमतामध्ये आत्मभान, नियंत्रण, अभिप्रेरणा हे 3 घटक येतात. सामाजिक क्षमतामध्ये संवेदना आणि सामाजिक कौशल्य हे 2 घटक येतात. ह्याच्यामध्ये त्यांनी इनडायरेक्टली क्वेश्चन आपल्याला समजून घेऊन याची आन्सर द्यायचे आहेत. क्वेश्चन तयार करतात. तर आत्मभान म्हणजे स्वतःच्या भावना जाणणे. अभिप्रेरण म्हणजे कार्य प्रवृत्त करणारी शक्ती. तर 2 प्रकारच्या शक्ती असतात, अंतःप्रेरणा आणि बाह्यप्रेरणा. ही भावनिक बुद्धिमत्तेच्या अभिप्रेरण या करणाऱ्या 2 शक्ती आहेत, बाह्यप्रेरणा आणि अंतःप्रेरणा. तर अशा पद्धतीने भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू किंवा घटक याच्यावरती आणि भावनिक बुद्धिमत्तेचा शोध कोणी लावला, तर डॅनियल गोलमन आणि 2 व्याख्या हे महत्त्वाचा टॉपिक आहे. थँक्यू. तर नंतर सामाजिक समायोजन. तर काय, जीवन हीच मुळात तडजोड आहे. तर डार्विनने काय केलेली आहे सामाजिक समायोजनची व्याख्या बघा. एकूण परिस्थितीचा विचार करून व्यक्ती व सभोवताचे वातावरण यात अनुरूप संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक समायोजन. तर सामाजिक समायोजनाची ही व्याख्या डार्विनने केलेली आहे. तर अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत हे भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक समायोजन. तर अशा पद्धतीने हे अनुवंश, परिसर, मानसिक प्रक्रिया, बाह्य व आंतरिक अभिप्रेरणा आणि बुद्धिमत्ता हे अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. तर मानसिक प्रक्रिया, संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, विचार प्रक्रिया, स्मरण, विस्मरण, तर ह्या आहेत मानसिक प्रक्रिया. ह्यांच्या प्रत्येकाच्या व्याख्या विचारल्या जातात आणि नंतर ह्याच्यामधला फरक विचारला जातो. नंतर ह्याच्यावरची उदाहरणं आणि उपयोजनात्मक प्रश्न ह्या मानसिक प्रक्रियावरती आणि अनुवंश आणि परिसरावरती पण काय आहेत आपल्याला प्रश्न आहेत उपयोजनात्मक. आणि बुद्धिमत्ता या टॉपिकवर त्या उपपत्त्या, नंतर त्याच्या व्याख्या इत्यादी प्रश्न विचारले जातात.